असा सामना होईल. सामना चालू झालेला आहे. क्वार्टर फायनलचा तिसरा सामना 10-5-10 असा होईल. जबरदस्त असा सामना. चढाई करतो तो निळाच्या गोटात. हिवाणीचा हा चढाई पडतो. चढाई करताना अतिशय सावध पवित्रा घेतला. स्वतःच्या उजव्या बाजूने चढाई करून आपल्या गोटात कुठलेही गुण न घेता वापस हा चढाई पडतो. नावाजलेला चढाई पडतो. चढाई करतो तो हिवाणीच्या संघावर. हॅलो, जबरदस्त अशी चढाई. एका अतिशय हा जो तो खेळाडू सावध पवित्र चढाई करून गेलाय, ज्याची सर्व रसिक बांधव आतुरतेने वाट बघत होता. राज राठोड निराळकर. यांच्याकडून पुन्हा पारितोषिक आता आहे का? कशासाठी बोला, कशासाठी? या चढाईदाराला पकडण्यासाठी की गुण घेण्यासाठी? पकडल्यास 100 रुपये आणि गुण घेऊन गेल्यास 50 रुपये. जबरदस्त असं पैसे वाचले निलेश भाऊ चव्हाणचे. थर्ड रेड डुअर डायरेक्ट 4 नंबरचा खेळाडू सचिन. काहीतरी करून दाखवावं लागेल, अन्यथा आपण बाद व्हाल. सुपर टॅक थर्ड रेड बोनस घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय येणे बाकी. यशस्वी चढाई. खेळाडूंना सूचना आहे, पंचांशी वाद घालू नका. पंचांशी वाद घालायचे नाही. पुन्हा एकदा लागोपाठोपाठ थर्ड रेड आणि घेऊन आलेला तो राज. आणि जबरदस्त अशी चढाई. कॉर्नर मध्ये गडी मारलेला आहे. या ठिकाणी माझ्या मते 700 ते 800 रसिक बांधव प्रेक्षक या सामन्याचा लाभ घेत आहे. त्यामधून 200 रसिक बांधव निराळ तांड्यातून आलेले आहे. परत एकदा 9 नंबरचा रायडर यशस्वी चढाई. हिवणी 2 पुन्हा पकड झाल्यास 100 रुपयाचं पारितोषिक निलेश चव्हाण यांच्याकडून. जर हिवणी संघाला सामना जिंकायचा असेल तर जो मेन रेडर आहे निराळ तांड्याचा राज, याला सामन्यातून बाहेर ठेवावं लागेल. जिंकायचं असेल तर निराळ संघाचा जो रेडर आहे याला सामन्यातून जास्तीत जास्त बाहेर ठेवावं लागेल. अन्यथा एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो तो निराळा संघ. परत एकदा चढाई करताना हा 9 नंबरचा खेळाडू हिवणी संघाकडून बोनस गुण घेऊन गेलेला आहे. पुन्हा 100 रुपयाचं पारितोषिक. पकडल्यास रेडर बाद झाल्यास आणि गुण घेऊन गेल्यास 50. पकडल्यास 100, गुण घेऊन गेल्यास 50 निलेश चव्हाण यांच्याकडून. आणि यावेळेस मात्र 50 रुपयाचं पारितोषिक अर्जित तिकडे देऊन ठेवा मंडळाकडे. सलग दुसऱ्यांदा तो टच केलेला आहे तो कॉर्नर मध्ये. राजने गलती केलेली आहे 2 वेळेस. विक्रांत गायकवाड कॉर्नर खेळाडू हिवणी संघाचा. पुन्हा या तुला धरल्यास 50 रुपयाचं पारितोषिक निलेश चव्हाण यांच्याकडे. आता कुठे या सामन्यामध्ये रोमांच वाढलेला आहे. निराळा तांड्याचा जो मेन खेळाडू आहे राज चढाईचा या सामन्यामधून बाहेर झालेला आहे. बघूया किती वेळ राज या सामन्यामधून किती टाइम बाहेर राहील. आता काहीतरी करून दाखवावं लागेल हिवाणी संघाला. हिवाणी सुद्धा एक माहूर तालुक्यातील दिग्गज संघ. धरल्यास 50 रुपये रेडरला. बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो हिवाणी. आणि किनवट तालुक्यातील निराळा तांडा संघ गेल्या अनेक वर्षापासून या कबड्डीमध्ये आपल्या गावाचं नाव लौकिक करत आहे. हे खेळाडू परत एकदा चढाई घेऊन आलेला 9 नंबरचा खेळाडू. तो टच करण्याचा प्रयत्न आणि पॉइंट घेतलास 50. निलेश चव्हाण यांच्याकडून पैशाचा पाऊस फक्त या मैदानावर. निलेश चव्हाण यांच्याकडून पुन्हा 50 रुपये. सामंती चालू द्या चव्हाण साहेब. जबरदस्त अशी पकड. एक गाव होता विक्रम पवार यांचा. एक उत्कृष्ट असा रेडर होता, परंतु वयोमानानुसार आता खेळ दाखवत नाही तो विक्रम पवार. 5चा डिफेन्स बोनस ऑफ. सहा
जबरदस्त असं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी उंच बांधाचा हा खेळाडू पुन्हा 50 रुपयाचं पारितोषिक निलेश चव्हाण यांच्याकडून 3 नंबरच्या या खेळाडूकडे पारितोषिक आहे. जबरदस्त असा खेळ या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन. लाईन अंपायर ए मामा कसं बेस आता दिशे लोक देखरेचा लाईन अंपायर तिथं लाईन मध्ये राहा मंडळाचे सौरभ जाधव अक्षय बोरचा या ठिकाणी तुम्हाला सूचना आहे लाईन अंपायर आहेत जेणेकरून कोणत्याही संघाचे या ठिकाणी नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या. थर्ड रेड लात मारून मारल्यास 50 रुपये निलेश चव्हाण यांच्याकडून. बघूया दाद मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी पॉइंट घेऊन जातोय की काय पण आणि हिवाळी सहा उच्च प्रतीचा खेळ दाखवता येतात. हिवाळी संघ सारखीच्या मैदानामध्ये उच्च प्रतीचा खेळ दाखवत आहेत. परत एकदा निरा संघाकडून 3 नंबरचा हा खेळाडू हात मारून गणिमाचा प्रयत्न करत आहेत. निरा संघ सुद्धा एक बलाढ्य आणि दिग्गज संघ आहे. कधी पण या सामन्यामध्ये वापसी करू शकतो. यावेळेस मात्र डिफेन्स जबरदस्त असं पकड झाल्याचं निलेश चव्हाण यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक होतं. कॅच करा. पकड झाल्यात फर्स्ट टाइम आउट हिवणी रोहित साऊंड सिस्टमचे ओनर आपणास विनंती आहे बॉक्स चालू करून द्या. जल्दी बाहेर काढो. जे लाईन क्रॉस करत नाही घुबरण होता त्यामुळे उठून 3 मिनिट लागायचं. अक्षयजी तोडसान कपिल चव्हाण लारेन मनक्यांना ठिकाण चालत राहा. क्वार्टर सामना चालू चव्हाण केली टीम निघतो ना गेलो. आपण बारकाईने लक्ष द्यावं. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन. निराळ संघ 3.5 मिनिट हप्त्यांसाठी याला धरल्यात 50 रुपये. निराळ संघ 3 निलेश चव्हाण यांच्याकडून. टाइम कॅच करा. टायमर सबस्टिट्यूट खेळाडू 5 आउट 10 इन. 5 नंबरचा खेळाडू आउट 10 इन. परत एक झालेला आहे 10 नंबरचा खेळाडू हिवळीच्या कोर्टमध्ये. जबरदस्त खेळी करताना दोन्ही संघ या मैदानावरती हात मारून गणिमाचा प्रयत्न. पंचांचा चाणक्य नजर आणि रेडर सेल्फ आउट. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या दोन्ही पंचांचं. राजू आरे अक्षर राठोड पॉइंट लिहा. पॉइंट लगवत हिवळी आटकर सुपर टॅकल ऑन. धरले तर 2 गुण मिळतील. डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न 9 नंबरचा खेळाडू. धरले तर 50 रुपयाचं निलेश चव्हाण यांच्याकडून बक्षीस आपल्याला आहे. परत एकदा लात मारून गणिमाचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई. मी अगोदर सांगितलं होता जर हिवाळीला जिंकायचं असेल तर राजला जास्तीत जास्त या सामन्यामधून बाहेर ठेवावं लागेल. जर आलाउट झाला तर राज मदत येईल. मग तुमचं काही खरं नाही. हिवाळीवाले राज झालं तर तुमचं काही खरं नाही. आता आलाउट झाल्यानंतर लगेच राज मैदानामध्ये दाखल होईल. परत आलेला आहे राज जो निराधाराचा बादशाह. खरोखरच या हप्त्यांसाठी 2 मिनिट एक दिग्गज खेळाडू आहे राज. पुन्हा 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी निलेश चव्हाण यांच्याकडून. 2+2 4 पॉइंट घेऊन गेलेला आहे तो. सेकंड टाइम आउट हिवाळी. ऑल आउट नंतर आउट इन झालेला आहे तो निराळ संघ. परत एकदा आलेला आहे हा बादशाह निराळ तांडाचा बादशाह. बोनस घेण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच चढाईमध्ये राजने बोनस घेऊन गेलेला होता. निराळा 5 हिवाळी 13. दोन्ही बलाढ्य संघ सारखणी नगरीमध्ये खेळत आहेत. क्वार्टर फायनलचा 3रा सामना. डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न आणि वारंवार गलती करता येतो. आदेश निराळ तांड्याचा कॉर्नर 369 नंबरचा खेळाडू
वारंवार गलती करत आहे. रेडरला धरल्यास निलेश चव्हाण यांच्याकडून 100 रुपये. हाफ टाइम साठी 1 मिनिट. परत एकदा राज, जोपर्यंत राज या सामन्यामध्ये राहील तोपर्यंत निराळ संघ सुद्धा जिंकू शकतो. हे सगळ्या रसिकांना माहित आहे, प्रेक्षकांना सुद्धा माहित आहे. बोट आहे ते पहिलंच आहे तसं पहिले नाही का होत तर बोट दिसायला बारकं एवढं मेहनत काय येते येते बोट येते. आता मला मऊ बोट तुटले तर बोट आले आलं होऊ दे शेव मुलकी येते. आलं आलं जो आलं खेळाडू सलग 2 साऱ्यामध्ये 2 देऊन देईल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक निलेश चव्हाण यांच्याकडून आहे. सगळं छाटून गेलं शेवटचे मला वाटलं हे राज असं म्हणलं आता हे डुंडकं सेकंद राहिलेले आहेत. प्रत्येकदा चढाई घेऊन आले तो राज बोनस घेण्याचा प्रयत्न. हाफ टाइम साठी शेवटची चढाई राहील. कॅप्टन, हाफ टाइम साठी शेवटची चढाई राहील. निराळा 6, हिवणी 14. ऑलरेडी 2 संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेले आहे. कोर्टा आणि उमरी बाजार. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो संघ सुद्धा सेमीफायनल मध्ये धडक मारेल. मध्यंतरानंतर गुणसंख्या आहे ती हिवाणी 14 आणि निराळा. यानंतर पुन्हा चढाईपटूला निलेश चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. चढाई आणि बोनस गुण घेऊन गेलाय तो राज. 7 निराळा, 14 हिवणी. 7 गुणांनी आघाडीवर आहे तो हिवणी संघ. जर निराळा संघाला सामना जिंकायचा असेल राज व्यतिरिक्त 6 खेळाडूंना सुद्धा आपला खेळ दाखवावा लागेल. एकटा राजने काय होणार नाही. राज तर तुमचा आहेच, या सामन्यामध्ये बादशाह आहे तो. रायडर आउट. पंचांच्या विरोधात वाद घालू नका. पुन्हा चढाईपटूला धरल्यास 100 रुपये. वाघाची झेप, चित्त्याची झेप राज राठोड करून निलेश चव्हाण यांच्याकडून. आम्हाला दोन्ही संघ तेवढेच आहे. कोणी बक्षिसामध्ये पात्र ठरो आम्हाला तेवढेच आहे, तेवढेच पैसे द्यावे लागेल. कोणी संघ आम्हाला या ठिकाणी पैसे देऊन जाणार नाही. परत एक झालेला हिवणी. हिवणीचा खेळाडू सचिन. निराळा 9, हिवणी 14. दोनही दिग्गज संघ. बोनस ऑन 7चा डिफेन्स प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न सचिनचा, परंतु असफल. आणि परत आपल्या संघामध्ये परत एकदा 100 रुपयाचं पारितोषिक निलेश चव्हाण यांच्याकडून. डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न करत असताना राज लात मारून गडी मारण्याचा प्रयत्न करत आहे. धरल्यास 200 रुपये म्हणते निलेश चव्हाण. लाईन एम्पायर, लाईन चेक करा. लाईन एम्पायर. जबरदस्त अशी चढाई. वारे बादशाह राज. खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या राज राठोडचं. एक उच्च प्रतीचा खेळाडू राज सारखणीच्या मैदानामध्ये आपला खेळ दाखवत आहे. प्रत्येकदा सचिन असा खेळाडू पुन्हा होणे नाही. एका हाताने हँडिकॅप असताना सुद्धा एवढा खेळ, तो बी कबड्डी मध्ये. डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न. परत एकदा 100 रुपयाचं पारितोषिक. धरले तर 100 रुपये. लाईन अंपायर. आणि जबरदस्त अशी चढाई, परंतु जबरदस्त डिफेन्स. फर्स्ट टाइम आउट. सेकंड हाफ मध्ये फर्स्ट टाइम आउट हिवाणी. टाइम कॅच करा. दोन्ही हात राहून निलेश भावचवा. निराळा 10. टाइम स्टार्ट करा. टाइमर. निराळा 10, हिवाणी 16. या अगोदर असाच राज बाद झाला होता तेव्हा ऑलआउट झाला होता निराळा संघ. यावेळेस मात्र बघूया काय करतो हा निराळा संघ राजच्या अनुपस्थितीमध्ये. लात मारून गडी मारण्याचा प्रयत्न करताय 9 नंबरचा खेळाडू. दोन्ही दिग्गज संघ माहूर आणि किनवट तालुक्यातील दोन्ही संघ या सारखणी नगरीमध्ये खेळताना आणि सुरक्षित परत आपल्या संघामध्ये. आणि आकाश
या चढाई दराला धरले तर 100 रुपयाचे पारितोषिक पुन्हा एकदा निलेश चव्हाण यांच्याकडून. 5चा डिफेन्स. अरे भाऊ करे भाऊ लगा 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ आणि चांगली नजर होती त्या 04 नंबरच्या खेळाडूवर. निराळा 11 हिवळी 16. 6चा डिफेन्स बोनस ऑन. पुन्हा एकदा याला धरले तर 100 रुपयाचं पारितोषिक निलेश भाऊ चव्हाण यांच्याकडून. 9 नंबरचा एक जबरदस्त असा रायडर आणि सुरक्षित परत आपल्या संघामध्ये. आगळी वेगळी रणनीती आखताना निराळा तांडा संघ डू वर डाय रेड शक्तीपेक्षा युक्तीने खेळता येतो निराळा संघ. हा रेडरने जर पॉईंट घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा निलेश भाऊ चव्हाण यांच्याकडून. आणि जबरदस्त शिक्का मारून गेलेला तो. टाइम कॅच करा टायमर. आकाश एक लंबा लचक असा खेळाडू, अनुभवी खेळाडू. हात मारून गडीमाचा पॉईंट करत असताना 3 नंबरचा खेळाडू. या रेडरने जर पॉईंट घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा निलेश भाऊ चव्हाण यांच्याकडून. निराळा 11 हिवाळी 17. 9 नंबरचा हा चढाईपट्टू. 5चा डिफेन्स बोनस ऑफ आहे. डायरेक्ट गडी मारावं लागेल जर गुण अर्जित करायचं असेल तर. थर्ड रेड डूवर डायरेक्ट डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न आणि 5ही खेळाडू पडलेले आहेत. परत एकदा टाइम कॅच करा. निराळा 11 हिवाळी खेळत आहे तो 18 संघावर आणि निराळा खेळत आहे 11 पॉईंटवर. त्यानंतर लगेच सेमीफायनलचे सामने सुरू होतील. क्वार्टर फायनलचा अंतिम आणि 3रा सामना. याला धरले तर पुन्हा एकदा 100 रुपयाचे पारितोषिक निलेश भाऊ चव्हाण यांच्याकडून. 4च्या डिफेन्स मध्ये शेवटचे काही मिनिटं शिल्लक हा सामना संपण्यासाठी. जर निराळा संघाला सामना जिंकायचा असेल थर्ड रेड डूवर डायरेक्ट सर्व किंवा मरो अशा परिस्थितीमध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा हा 4 नंबरचा सचिन. 3.5 मिनिटं शिल्लक आहे सामना संपण्यासाठी आणि 7 गुणांनी आघाडीवर आहे तो हिवाळी संघ. थर्ड रेड डूवर डायरेक्ट 4चा डिफेन्स. पुन्हा एकदा गलती केलेली आणि कपडे बघा त्या रेडरची आणि पंचांचा लीड बाकी 2 गुण घेऊन गेलेला आहे. जर निराळा सामना जिंकायचा असेल राजला मैदानात यावं लागेल. जर निराळा संघाला जिंकायचं असेल तर राज राठोड याला मैदानात यावं लागेल. हे सगळ्या प्रशिक्षकांना माहित आहे. डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई. सगळ्यात पहिलेच राज आउट झाला होता. पंचांविरोधात वाद घालायचा नाही अन्यथा निराळा तांडा संघाला टेक्निकल पॉईंट देण्यात येईल. सगळ्यात पहिले राजबाद झाला होता आणि लाईन अंपायरांना विनंती आहे ज्या सिक्वेन्स मध्ये खेळाडू आउट होतो त्या सिक्वेन्स मध्ये बसवायचा आहे. परत एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे निलेश भाऊ चव्हाण यांच्याकडून. सुपर टॅकल ऑन. जबरदस्त अशी चढाई आणि 2 गुण घेऊन गेलेला आहे. परत एकदा आलेला आहे हा राज. हाच तो खेळाडू जो या निराळा संघाला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न करत आहे राज. एकमेव असा खेळाडू आहे ज्याला संपूर्ण हिवाळी संघ भीत आहे. धडाला भीत आहे बघा. डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न. लाईन अंपायर
क्रॉस झालेला नाही आहे. क्रॉस झाले तरच बाद होईल. या ठिकाणी चारही बाजूला 4 लाईन अंतर आहेत. सामना संपण्यासाठी 2 मिनिट बाकी. परत एकदा घेऊन गेलेला आहे तो 1 पॉइंट राज राठोड. निरा 14 हिवानी 25. सामना संपण्यासाठी काही मिनिट बाकी आहे. 25 हिवानी निरा 14. जबरदस्त अशी चढाई. काय खेळ दाखवत आहे तो 9 नंबर आणि 4 नंबरचा रायडर हिवानी संघाकडून. खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे दोन्ही संघाचं. आणि डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई राज राठोड यांच्याकडून. सामना संपण्यासाठी हिवानी 26 निरा तांडा 17. सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट. शेवटचा 1 मिनिट. परत एकदा 1 गुण घेऊन आला राज राठोड याने. आणि अशा प्रकारे हा सामना हिवानी संघाने आपल्या नावी केलेला आहे.